हॅलो, मायसेल्फ डॉक्टर वैदेही रेवणकर, माधवबाग बोरिवली ईस्ट क्लिनिक हेड. आज आपण समजून घेणार आहोत हाऊ टू स्टॉप अ प्री डायबिटिक एंटरिंग इनटू हिज डायबिटीज. हे समजण्याच्या अगोदर आपण एक सिंपल डायजेशनचा प्रोसेस समजून घेऊया. कुठलंही मील केल्यावर किंवा आपण जेवल्यावर जेव्हा हे जेवण पोटामध्ये जातं त्यावेळेला पॅनक्रियाज इन्सुलिन सिक्रीट करतं. हे इन्सुलिन त्या जेवणाला किंवा त्या मीलला शुगरच्या फॉर्ममध्ये स्टोअर करत असतं. ही शुगर आपण एनर्जी म्हणून आपल्या वेरियस ऍक्टिव्हिटीज किंवा काही कामं करण्यासाठी आपण वापरत असतो. आता ज्या वेळेला पेशंट हाय कॅलरी डाएट करतो किंवा एक्सेस अमाऊंट ऑफ कॅलरीज घेतो त्यावेळेला काही प्रमाणातली शुगर ही ऍक्टिव्हिटीजसाठी आपण एनर्जी म्हणून वापरतो, पण जी एक्सेस शुगर आहे ती फॅट्सच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये स्टोअर होते. आता हा प्रोसेस जर रिकरंट किंवा सतत होत राहिला तर ह्या पेशंटमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सची स्टेज येते. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय, तर हाय कॅलरी डाएट केल्यामुळे शरीरामध्ये रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे जास्त राहतं, जेणेकरून शरीर अजून इन्सुलिन सिक्रीट करतं. जास्त प्रमाणात इन्सुलिन सिक्रीट झाल्यामुळे आपल्याला सतत भूक लागते आणि म्हणून आपण पुन्हा जास्त जेवतो. सो ही सायकल कंटिन्युअस राहून शरीरामध्ये फॅट्सचं प्रमाण वाढतं, जे आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट करत असतं. मग आता हे इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्याला काही स्वरूपामध्ये काही साईन्स देत असतं. ह्या साईन्स जर आपण लक्षात घेतल्या तर त्याच वेळेला आपण हा रेझिस्टन्स ब्रेक करू शकतो. या कुठल्या स्वरूपामध्ये साईन्स असतात किंवा सिम्पटम्स असतात, तर फर्स्ट इज युअर फ्रिक्वेंट मिच्युरेशन. सतत लघवीला होणं किंवा रात्री झोपल्यावर सतत लघवीला उठणं इज द फर्स्ट साइन ऑफ युअर इन्सुलिन रेझिस्टन्स. त्याचप्रमाणे ब्रेन फॉग, कुठलीही गोष्ट पटकन विसरणं किंवा कुठलीही गोष्ट आठवायला खूप वेळ लागणं. थर्ड इज युअर हंगर क्रेविंग्स, काही पण खाऊन झाल्यावर पुन्हा भूक लागणं किंवा काहीतरी खाण्याची सतत इच्छा होणं इज ऑल्सो अ साइन ऑफ युअर रेझिस्टन्स. फोर्थ इज बर्निंग सेन्सेशन ऑफ फीट, रात्री झोपल्यावर तळपायाची जळजळ होणं किंवा आग होणं. आणि लास्ट इज टायर्ड आफ्टर मील्स. नॉर्मली कुठलंही गुड मील केल्यावर आपल्याला एनर्जेटिक फील झालं पाहिजे, पण आपण जर हाय कॅलरी मील केलं तर आपल्याला जेवणानंतर सुद्धा थकल्यासारखं वाटू शकतो. सो दीज आर द साइन्स ऑफ युअर इन्सुलिन रेझिस्टन्स. आता ह्या साइन्स जर आपण कॅच नाही करू शकलो तर पेशंट लँड अप्स इनटू हिज प्री डायबिटीज फेज वेअर युअर HbA1c रेंजेस बिटवीन 5.7 to 6.4. आता लक्षात घ्या, डायबिटीज रिव्हर्सल चे पर्सेंटेज हे सर्वात जास्त आहे प्री डायबिटीजच्या पेशंटमध्ये. डायबिटीज रिव्हर्सलचे सर्वात जास्त पर्सेंटेज किंवा सर्वात जास्त चान्सेस आहेत प्री डायबिटीज फेज मध्ये, कारण का त्यावेळेला आपल्याला लगेच इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक करता येतो. मग असे काय की पॉइंट्स आहेत जेणेकरून आपण ह्या प्री डायबिटीजला किंवा ह्या इन्सुलिन रेझिस्टन्सला ब्रेक करू शकू. तर फर्स्ट इज युअर लो कार्ब डाएट. कार्बोहायड्रेट्स हे शुगरच्या फॉर्म मध्ये आपल्या शरीरामध्ये सेव्ह होत असतात. एक्सेस शुगर हे फॅट्सच्या स्वरूपामध्ये सेव्ह झालेले असतात. ज्या वेळेला तुम्ही इन्सुलिन रेझिस्टन्सच्या फेजमध्ये आहात त्यावेळेला तुमच्याकडे एक्सेस फॅट्स ऑलरेडी आहेत. सो हे युज्ड अप होईपर्यंत तुम्हाला लो कार्ब डाएट करणं इज व्हेरी नेसेसरी. सेकंड इज अ हाय पोटॅशियम डाएट. पोटॅशियम प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन ब्रेकिंग युअर इन्सुलिन रेझिस्टन्स. थर्ड इज वेट लॉस. Weight loss will be the nuclear option or is the single option to break your insulin resistance, to reverse your pre-diabetes or your diabetic phase. आपल्या वेटच्या 5 to 10% वेट जर आपण ड्रॉप करू शकलो तर तो इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक करून हा नॉर्मल प्रोसेस तो शरीरामध्ये स्टार्ट करायला मदत करतो. फोर्थ इज अंडरस्टँडिंग युअर HbA1c व्हॅल्यूज. HbA1c का, तर HbA1c इज अ ब्लड टेस्ट जी आपल्या गेल्या 90 दिवसाचं शुगरचं ऍव्हरेज दाखवत असते. ऍव्हरेज शुगर ही आपल्याला जास्त डिफाईन करते आपण प्री डायबिटीज की डायबिटीजच्या स्टेजमध्ये आहोत. सो HbA1c व्हॅल्यूज तुमच्या काय आहेत ह्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि फिफ्थ इज युअर एक्सरसाइज. एक्सरसाइज का, तर एक्सेस फॅट जे आहेत लो कार्ब दिल्यामुळे, लो कार्ब डाएट केल्यामुळे
तुम्ही फॅट्सचं जे प्रमाण आहे ते स्टॉप केलेलं आहे किंवा एक्सेस फॅट्स होण्याचं वाढण्याचं प्रमाण जे आहे ते होल्डवर आणलेलं आहे. पण जे एक्सेस फॅट्स आपल्याकडे आहेत ते सुद्धा बर्न आउट होण्यासाठी एक्सरसाइज इज द गेम चेंजर. त्यामध्ये सुद्धा रेझिस्टन्स ट्रेनिंग किंवा सेल्फ वेट ट्रेनिंग हे इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक करायला मदत करतं. इन्सुलिन रेझिस्टन्स ब्रेक करण्यासाठी जर हे की पॉइंट्सचा आपण वापर केला तर वी कॅन स्टॉप अ प्री डायबिटिक पेशंट एंटरिंग इन टू हिज डायबिटीज. थँक्यू.